7 दिवसानंतर वैष्णवीचं बाळ अखेर कसपटे कुटुंबियांच्या ताब्यात। अज्ञात व्यक्तींनी बाळ आणून दिल्याची नातेवाईकांची माहिती। मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी दखल घेतल्यानंतर मिळालं बाळ। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे दोघांचीही राष्ट्रवादीतून हकालपट्टी। अशी नालायक माणसं पक्षात नकोत, अजित पवारांचं मत। हगवणे कुटुंबाकडून मोठ्या सुनेचाही छळ। मोठी सून मयुरी जगतापला हगवणे कुटुंबानं आणि वैष्णवीचा पती शशांकने मारहाणीनंतरचे फोटो समोर। देशाच्या दुश्मनांनी पाहिलं जेव्हा सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा काय परिणाम होतात। पंतप्रधान मोदींचा राजस्थानमधनं पाकिस्तानला पुन्हा इशारा। पाकची हेर ज्योती मल्होत्राचा 4 वेळा मुंबई दौरा। लालबागचा राजा, गणेश गल्लीचा राज्याच्या ठिकाणी वावर, गर्दीच्या ठिकाणी ज्योती मल्होत्राचा वावर। मुंबईत 2 वेळा ट्रेनने, एकदा बसने प्रवास केल्याची माहिती। पहलगाम हल्ल्याला 1 महिना पूर्ण। महिन्याभरात पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना शिकवला धडा। मात्र पहलगामचे हल्लेखोर दहशतवादी मात्र अद्यापही मोकाटच। सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये घुसण्याचा अज्ञात महिलेचा प्रयत्न। पोलिसांकडून महिलेला अटक, वांद्र्यामध्ये चौकशी सुरू। धुळ्यातील शासकीय विश्रामगृहातून 1,84,00,000 रोकड जप्त। माजी आमदार अनिल गोटे यांचा दावा ठरला खरा। अंदाज समितीमधल्या आमदारांना पैसे दिल्याचा गोटेंचा दावा। पुण्यात झालेल्या मुसळधार पावसाचा ऐतिहासिक फुले वाड्याला फटका। चबुतऱ्यावरच्या छतावर कौलं आणि लाकडी भाग निखळले। दुर्दशा चिंताजनक, पुणेकरांची प्रतिक्रिया।